नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आवडत्या ज्ञानगंगा या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, जी तुम्हाला तुमचंच घर आठवण करून देईल आणि जी तुम्हाला एक खूप मोठा जीवनधडा शिकवून जाईल. आपण सगळे आयुष्यात पैशामागे धावतो. पैसा मिळाला की सुख मिळेल असं मानतो. परदेशात गेलो की आयुष्य बदलतं असं वाटणं, पण खरंच का? पैसा माणसांपेक्षा मोठा असतो का? डॉलर रुपयापेक्षा मोठा असला तरी प्रेमापेक्षा मोठा असतो का? आणि जर एखाद्या घरात नात्यापेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिलं तर त्या घराचं काय होतं? याच प्रश्नांचे उत्तर देणारी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली एक हृदयस्पर्शी कादंबरी म्हणजे डॉलर बहू. आज आपण या कादंबरीचा सविस्तर प्रवास करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या कथेत कुठेतरी तुम्हाला तुमचं स्वतःचं आयुष्य दिसेल. ही कथा आहे एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबाची. या कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे गौरम्मा. गौरम्मा एक सर्वसामान्य भारतीय आई, जिच्या मनात आपल्या मुलांनी मोठं व्हावं, श्रीमंत व्हावं, समाजात मान मिळवावा अशी स्वप्न आहेत. ती खूप कष्टाळू आहे, पण तिच्या मनात एक गोष्ट सतत असते, ती म्हणजे लोकांनी आपल्याला श्रीमंत समजावं, आपल्याकडे बोट दाखवून म्हणावं की पहा किती मोठं कुटुंब आहे. तिचे पती श्यामण्णा मात्र अगदी साधे, प्रामाणिक, समाधानात राहणारे. त्यांना पैशापेक्षा शांतता प्रिय असते, पण गौरम्माच्या मनात मात्र प्रतिष्ठेची भूक जास्त असते. त्यांच्या 2 मुलांपैकी मोठा मुलगा चंद्रू लहानपणापासूनच खूप हुशार, अभ्यासू आणि महत्त्वाकांक्षी असतो. तो इंजिनिअरिंग करतो आणि पुढे अमेरिकेला नोकरीसाठी जातो. घरातला पहिला मुलगा परदेशात गेला म्हणून गौरम्माच्या आनंदाला पारावार राहत नाही. तिला वाटतं आता आपलं नशीब पालटलं, आता आपल्याला समाजात मान मिळणार, कारण तिचा मुलगा डॉलर कमावणार. आणि हळूहळू चंद्रू अमेरिकेत स्थिरावतो आणि घराकडे डॉलर पाठवू लागतो. प्रत्येक महिन्याला येणारे पैसे गौरम्माला अभिमान देतात. ती शेजाऱ्यांना सांगते, माझा मुलगा अमेरिकेत आहे, डॉलर कमावतो. त्या डॉलरमध्ये तिला सुख दिसतं, प्रतिष्ठा दिसते आणि नकळत तिच्या मनात पैशाचं महत्त्व माणसांपेक्षा मोठं होऊ लागतं. दुसरीकडे धाकटा मुलगा गिरीश भारतातच राहतो, साधी नोकरी करतो, आईवडिलांसोबत राहतो, घर सांभाळतो. पण गौरम्माच्या नजरेत तो साधाच राहतो, कारण तो डॉलर कमावत नाही. गिरीशचं लग्न होतं विनुता नावाच्या मुलीशी. विनुता ही खूपच सुंदर मनाची, प्रेमळ, संस्कारी आणि कष्टाळू असते. ती घरात येतात सगळ्यांची जबाबदारी स्वतःवर घेते. सासू सासऱ्यांची सेवा करते, घरकाम करते, नोकरीही करते आणि घरात नेहमी आनंदाचं वातावरण ठेवते. ती कधीच तक्रार करत नाही. तिला कुटुंब म्हणजे देव वाटतो. पण तिचं दुर्दैव असतं की तिच्याकडे डॉलर नाहीत. ती भारतात राहते, त्यामुळे गौरम्माच्या नजरेत तिची किंमत कमीच राहते. विनुताचं कौतुक होण्याऐवजी तिची सतत तुलना होते, कारण चंद्रू अमेरिकेत असताना जिथे जमुना नावाच्या मुलीशी लग्न करतो. जमुना मॉडर्न असते, इंग्रजी बोलणारी, स्टायलिश आणि परदेशी जीवनशैलीत वाढलेली. ती डॉलर कमावते, त्यामुळे गौरम्मा तिच्यावर अक्षरशः फिदा होते. ती म्हणते, हीच खरी माझी सून, हीच माझी डॉलर बहू. जमुनाकडून येणाऱ्या भेटवस्तू आणि पैशामुळे गौरम्मा तिचं सतत कौतुक करते आणि बिचाऱ्या विनुताकडे दुर्लक्ष करते. घरात सर्व कामं विनुता करते, पण सन्मान मिळतो डॉलर बहूला. विनुता दिवस रात्र राबते, पण तिच्या वाट्याला येतात फक्त टोमणे आणि तुलना. तिच्या मनात हळूहळू वेदना साचत जातात. ती विचार करते, मी इतकं सगळं करते तरी माझी किंमत का नाही? मला प्रेम का नाही मिळत? हे प्रत्येक भारतीय सुनेचं वास्तव आहे. म्हणून ही कथा आपल्याला जास्त भिडते. दरम्यान गौरम्मा सतत जमुनाचं गुणगान गात राहते आणि विनुताला कमी लेखत राहते. शेवटी एक दिवस गौरम्मा अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेते. तिला वाटतं, माझी डॉलर बहू मला राणीसारखं ठेवेल.
तिथे मला स्वर्गासारखं आयुष्य मिळेल. पण जेव्हा ती अमेरिकेला पोहोचते तेव्हा वास्तव समोर येतं. जमुना तिची फारशी काळजी घेत नाही. ती स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असते. घरकामासाठी नोकर नसतात, त्यामुळे गौरम्मालाच कामं करावं लागतात. भाषेचा अडथळा येतो, बाहेर पडता येत नाही. शेजारी नाहीत बोलायला, कोणी नाही. एकटेपणा तिला खाऊ लागतो. तिला जाणवतं इथे पैसा आहे पण माणुसकी नाही. इथे सोयी आहेत पण आपुलकी नाही. इथे मोठं घर आहे पण घरपण नाही. ती दिवसेंदिवस उदास होते आणि भारतातील आपलं छोटंसं घर आठवू लागते. विनुताचं प्रेम आठवतं, तिची सेवा देखील आठवते. तिचा हसतमुख चेहरा आठवतो आणि तिला स्वतःची चूक उमगते. ती विचार करते, मी किती मूर्ख होते. मी पैशाला माणसांपेक्षा मोठं मानलं. मी खरी सोन्यासारखी सून ओळखलीच नाही. डॉलरच्या चकाकीत मी प्रेम गमावलं. शेवटी ती भारतात परतते आणि विनुताला पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू येतात. ती पहिल्यांदाच तिची माफी मागते आणि म्हणते, तूच खरी माझी मुलगी आहेस. तुझं प्रेमच खरं आहे, डॉलर नाही. या क्षणी तिचा अहंकार तुटतो आणि तिला नात्यांची खरी किंमत समजते. ही कथा आपल्याला शिकवते की पैसा आवश्यक आहे पण तो सर्वस्व नाही. प्रेम, आपुलकी आणि माणुसकी यांची जागा कोणताच डॉलर घेऊ शकत नाही. परदेशात सुख मिळेलच असं नाही. आणि भारतात राहणं म्हणजे कमीपणा नाही. खरं सुख आपल्या माणसांमध्ये असतं, आपल्या कुटुंबात असतं. सुधा मूर्ती यांनी अतिशय साध्या भाषेत पण खोल अर्थाने ही कथा मांडली आहे. प्रत्येक पात्र आपल्याला आपल्या आसपासचं वाटतं. गौरम्मामध्ये आपल्याला अनेक आई दिसतात, विनुतामध्ये अनेक सुना दिसतात आणि जमुनामध्ये पैशामागे धावणारं आधुनिक जग दिसतं. म्हणूनच डॉलर बहू ही फक्त कादंबरी नाही तर समाजाचा आरसा आहे. मित्रांनो, आपणही कधी नकळत पैशाला जास्त महत्त्व देत नाही ना? आपल्या जवळच्या माणसांकडे दुर्लक्ष करत नाही ना? याचा विचार करायला लावणारी ही कथा आहे. म्हणूनच जर तुम्हाला कुटुंब, नाती आणि भावना समजून घ्यायच्या असतील तर हे पुस्तक नक्की वाचा. आणि हा सारांश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण तुमचा प्रत्येक सपोर्ट आम्हाला नवीन ज्ञान घेऊन येण्याची प्रेरणा देतो. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत, नव्या कथेसोबत. तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा आणि ज्ञानाची गंगा अशीच वाहत ठेवा. धन्यवाद. जय हिंद.